इयत्ता तिसरी विषय आपल्या सभोवतालचे जग भाग 1 धडा पहिला निसर्गाचा खजिना हवा पाणी व माती. काय शिकायचं आहे आपल्याला? निसर्गामध्ये कोणता खजिना असतो? काय काय खजिना आहे? खजिना म्हणजे काय ग? संपत्ती. मग निसर्गात कोणती संपत्ती निसर्ग आपल्याला देतो? हवा पाणी आणि माती. सांग बरं मला, पवनचक्कीची पाती कशामुळे फिरतात? हवेमुळे फिरतात. आपल्याला पाणी कुठून मिळते? पावसामुळे आपल्याला पाणी मिळते. शाबास. आपण पाण्याचा उपयोग कशासाठी करतो? पिण्यासाठी, शेतीसाठी, कारखान्यासाठी, घराच्या स्वच्छतेसाठी. बरोबर ना? चित्रातील माती कोणत्या रंगाची आहे? लाल. वनस्पतीच्या वाढीसाठी माती आवश्यक का असते? मातीमध्ये खनिजे असतात. ते पिकांच्या वाढीसाठी पोषक असतात आणि त्यामुळे पिकांची वाढ जोमाने होते. म्हणून वनस्पतीच्या वाढीसाठी माती आवश्यक आहे. वरील चित्रात पवनचक्की दिसत आहे. दिसते का? पवनचक्कीची पाते वाऱ्यामुळे फिरतात. यातून ऊर्जा निर्मिती करता येते. ऊर्जा निर्मिती म्हणजे काय ग? वीज तयार करतात. काय? आपल्या घरात दिवे लावतो ना आपण, लाईट लावतो, तर ती वीज कुठून येते? ही पवनचक्की तयार करते. अनेक ठिकाणाहून येते, पण इथे पवनचक्की आहे. पवनचक्की पण ऊर्जा निर्मिती करते. तलावात पावसामुळे पाण्याचा मोठा साठा तयार झालेला असतो. बघितलाय का तू तलाव? तलावात पावसाचं पाणी साठलेलं असतं. तलावातील पाण्याचा उपयोग शेतीसाठी, घरगुती वापरासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. तसेच जमिनीवर पिके व झाडे उगवलेली दिसत आहेत. दिसताय ना? हवा पाणी माती हे नैसर्गिक घटक आहे. निसर्गातून मिळणाऱ्या व ज्या घटकांचा उपयोग मानव आपल्या दैनंदिन जीवनात करतो, दैनंदिन म्हणजे रोजच्या जीवनात करतो, त्यांनाच म्हणायचं नैसर्गिक संसाधने. कशाला आपण नैसर्गिक संसाधने म्हणतो? हवा पाणी माती हे नैसर्गिक घटक आहे. ते आपल्याला निसर्गातून मिळतात. या घटकांचा उपयोग आपण आपल्या रोजच्या जीवनात करत असतो, त्यांना म्हणायचं नैसर्गिक संसाधने. आपल्या सभोवताली हवा पाणी व माती हे नैसर्गिक संसाधने आहेत. कोणते आपल्या सभोवताली नैसर्गिक संसाधने कोणते आहेत? हवा पाणी आणि माती. चला तर मग आपण त्यांची ओळख करून घेऊ. आपण पाण्याचा उपयोग संकल्पना चित्राच्या आधारे समजून घेऊ. पहिल्या चित्रात काय दिसतंय का आपल्याला? शेतीसाठी हे शेतकरी शेतीसाठी पाणी वापरतोय. बरोबर? हा शेतकरी दिसला का? काय करतोय तो? शेतासाठी. आणि इकडच्या चित्रात बांधकामासाठी दिसतंय. बरोबर? नंतर खाली वीज निर्मितीसाठी दिसतंय. इकडे कारखान्यासाठी दिसतंय. अजून स्वयंपाकासाठी पिण्यासाठी दिसतंय ना खाली. पाण्याचं एखादं घोषवाक्य तुला सांगता येतील का? सांग बरं. पाणी अडवा पाणी जिरवा. काय? शाबास. मित्रांनो, आपल्या परिसरात विविध रंगाची माती दिसते. काळी माती दिसते. बरोबर? तांबडी माती दिसते. दिसते ना? मातीपासून आपण विविध वस्तू पण बनवता का ग तुम्ही? बैल बनवतो, गणपती बनवतात. बरोबर ना? मातीची भांडी बनवतात. चला तर आपण मातीविषयी माहिती करून घेऊया. माती व मृदा यात फरक आहे. मृदा वेगळी आणि माती वेगळी.
असे कसे? माती आणि मृदा तर एकच आहे ना, विद्यार्थी विचारतात. शिक्षक काय म्हणतात माहिती आहे? नाही मुलांनो, शेतकरी ज्याच्यात धान्य पेरतो ती मृदा, म्हणजे शेतात असते ना ती मृदा. गाडगी, मडकी, विटा, मातीची भांडी इत्यादी बनवण्यासाठी जिचा वापर केला जातो ती माती. अजून काही फरक आहे का? जमिनीवर आढळणारे वाळू, खडकांचे तुकडे, धुळीचे कण, गाळ इत्यादी सर्वांचं मिळून बनलेला पदार्थ म्हणजे माती. मग काय म्हणतात विद्यार्थी? सर, आमच्या लक्षात आलं आहे आता. खडकांच्या लहान लहान तुकड्यांपासून मृदा तयार होते. ही मृदा कशापासून तयार होते ग? खडकांच्या लहान लहान तुकड्यांपासून. या तुकड्यांचे कणात रूपांतर होते बरं का. म्हणजे काय होतं माहीत आहे का? नदीच्या किनारी किंवा समुद्राच्या किनारी खडक असतात. या लाटा समुद्राच्या लाटा त्या खडकांवर आपटत असतात. शिवाय ऊन, वारा, पाऊस याच्यामुळे पण खडक झिजतात, फुटतात. त्यांचे बारीक बारीक कण तयार होतात आणि त्यापासून माती तयार होते. तसेच यात वनस्पती व प्राण्यांचे अवशेष पण मिसळतात. काही वनस्पती पाण्याखाली जातात, काही प्राणी मेले का ते पण पाण्याने वाहून जातात. कधी पूर येतो, त्या पुरामध्ये पण अनेक प्राणी वाहून जातात, वनस्पती जातात आणि अशा खडकांच्या तयार झाल्या आणि त्यापासून खडक तयार होतात. अशा खडकांच्या तयार झालेल्या व सूक्ष्म जैविक पदार्थ मिसळलेल्या मिश्रणास मृदा असे म्हणतात.